माझे गोल्ड मेडल सिल्वरमध्ये कन्व्हर्ट झालं. याची एक छोटीशी स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे. बाय द वे मला कॉम्पिटिशनमध्ये 3च गोल्ड मिळाले होते, सिल्वर नाही. पण असं झालं कॉम्पिटिशनमध्ये एक 81 वर्षाच्या आजी होत्या, ज्या ऑर्गनायझर सोबत बऱ्याच वेळेपासून भांडत होत्या. मी जस्ट ॲज अ क्युरिओसिटी म्हणून मी चेक करायला गेले, की काय प्रॉब्लेम झालाय. तर मला कळालं, की त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं एका इव्हेंटमध्ये, पण ऑर्गनायझरकडे मेडल्स नसल्यामुळे किंवा मेडल्स संपल्यामुळे त्यांनी त्यांना सिल्वर मेडलच दिलं होतं. माहीत नाही मला काय झालं. मी त्यांना बोलले, "काही नाही हरकत आजी, राहू द्या. त्यांच्याकडे खरोखर नसेलच मेडल, सो त्यांनी तुम्हाला म्हणून सिल्वर मेडल ऑफर केलं असेल." तर मी त्यांना माझं गोल्ड मेडल ऑफर केलं आणि दिलं. तर त्यांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं आणि त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांनी आशीर्वाद दिला, की "तू खूप मोठी होशील. थँक यू सो मच." मला खूप खूप आनंद झाला. म्हणजे मला ॲक्चुअली ते एक्सप्रेसच नाही करता आलं, की हे असं एवढं पटापट झालं, की देण्यामागचा जो आनंद असतो, तो किती मोठा असतो, हे मी तेव्हा शिकले ॲक्चुअली. पटकन कोणाला माझी कुठलीही गोष्ट देत नाही आणि त्यात ते गोल्ड असेल तर नाहीच नाही. पण मला त्यांना ते दिल्यानंतर खूप छान वाटलं. त्यामुळेच हे सिल्व्हर मेडल असून सुद्धा माझ्यासाठी गोल्डपेक्षाही खूप महत्त्वाचं आहे आणि हे माझ्या नेहमीच मेमरीमध्ये राहील. तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला याच्यातून काय इन्स्पिरेशन मिळालं मला नक्की कळवा. तोपर्यंत बाय.